हॅलो ऑल. तर आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत बँकॉक टू क्राबीसाठी. आणि हा बघा असा आहे बँकॉक सिटी आम्ही सोडत आहोत आता. आणि ही पहा बस. हे बघा बसचे सीट्स खूप खूप जास्त कम्फर्टेबल आहे बस. आणि जसं की मी आधी सांगितलं याचं तिकीट होतं 375 हात, म्हणजे त्याला तुम्ही 375 इंटू 3 करा तर लगभग 2000पर्यंत हे तिकीट आहे ॲज पर INR. आणि एक सरप्रायझिंग गोष्ट अशी की याच्यामध्ये आम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी मील प्रोव्हाइड केलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे बघूया आपण. हे बघा, हे काय खाण्यासाठी तुम्हाला दिलेले आहे आतमध्ये. त्याच्यानंतर हे आहे क्लिन्झिंग टॉवेल. वा. आणि आय थिंक हा आहे एक ज्यूस. बापरे. तर हे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की बस सर्व्हिसेस किती छान आहे. आणि अजून एक गोष्ट अशी की हे जे आहे हे आम्हाला पांघरायला वगैरे दिलेलं आहे यांनी, थंडी वगैरे वाजू नये, कारण की ही ओव्हरनाईटची बस आहे. आणि विचार करा हे एकदम पॅक आहे, म्हणजे ऑफकोर्स हे क्लीन असणार, लॉन्ड्री वगैरे केलेली असणार याची. माय गॉड, म्हणजे ही सर्व्हिस तुम्ही विचार करू शकता का कशी आहे ही सर्व्हिस. आमच्या 2 तिकिटांचे 2 बॅग, त्यानंतर हे 2 पांघरण्यासाठी. आणि अजून एक ही वॉटर बॉटल्स देखील आम्हाला त्यांनी दिलेल्या आहेत. हे बघा, ही अशी वॉटर बॉटल. बापरे. प्लस हे बघा, तुम्हाला खाण्यासाठी एकदम छान अशी सोय करून दिली. इथे तुम्हाला बॉटल ठेवायची असेल बॉटल ठेवता येईल. आणि अजून एक सांगायचं असं की पूर्ण AC बस आहे. आणि या ठिकाणी तुम्ही चार्जर पॉईंट्स पण दिलेले आहेत त्यांनी. चार्जिंग देखील करू शकता. बरेच लोकांनी केलेली आहे, करताय. हे बघा, कुठल्या लेवलची सर्व्हिस आहे मला समजत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, ही जी बस आहे त्या बसची कंपनी आहे मर्सिडीज बेन्झ. मी तुम्हाला याचा लोगो दाखवेल ज्यावेळेस बस डिनरसाठी वगैरे थांबेल ना त्यावेळेस. तर अजून एक सांगायचं एक असं की इथे पाठीमागे वॉशरूम आहे. ओके, बसमध्ये वॉशरूम. हे काय कुठल्या लेवलची सर्व्हिस आहे मला समजत नाही आहे. हे असं इंडियात का नाही आहे, असायला हवं, राईट. आणि हे बघा, हे कंडक्टर्स तुम्हाला दाखवते मी. यांचे फुल युनिफॉर्ममध्ये आपले जे नेव्हीचे युनिफॉर्म असतात, एकदम क्लीन युनिफॉर्म व्हाईट कलरचा. कुणाला काही प्रॉब्लेम आला तर ते बरोबर इथे येतात. म्हणजे विचार करा, ड्रायव्हरचा देखील हाच युनिफॉर्म. अरे बापरे. लगेजसाठी काही कितीही लगेज असू द्यात तुमचं, लगेज त्यांनी ॲक्सेप्ट करतात. आणि बस स्टेशन इतकं क्लीन कम्प्लीट AC बस स्टेशन होते. आपण त्याला स्टेशन म्हणतच नाही, ते बस टर्मिनल बोलतात. ओके, तर एवढं क्लीन म्हणजे कांट इमॅजिन. असं इंडियात कधीच आणि कुठेच पाहायला नाही मिळालेलं. हे बघा. आणि यांचे रस्ते एवढे क्लीन आहेत, म्हणजे ब्रेक धावायची गरजच नाही आहे, कारण रस्ते असे बनवले आहेत की त्याच्यात एकही खड्डा नाही आहे. आता पुढची जर्नी अशी राहील की आमची 12 तासाची जर्नी आहे. ओके, तर 12 तासाच्या जर्नीत मला ॲज पर माय नॉलेज 6 तासानंतर ही बस डिनरसाठी थांबेल एका ठिकाणी. तर तिथे थांबल्यानंतर आम्ही काहीतरी खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर क्राबीचा हा प्रवास चालू राहील. तर खरंच हे आउट ऑफ 5 ना, मी याला नक्कीच आउट ऑफ 5 4.8 तरी नक्कीच मी रेटिंग करेल याला. मस्ट रिकमेंडेड. आणि थँक गॉड की मी एरोप्लेननी गेले नाही, ते ऑप्शन मी चूज नाही केलं आणि हे बसेसचं ऑप्शन चूज केलं. खूप भारी. तर भूक लागली आहे, मी थोडंसं खाण्याचा ट्राय करते. काय आहे आपण बघू. पाव दिला आहे, ठीक आहे, काहीतरी दिलं आहे, दॅट्स ओके.
परत एक पाव निघाला, चालेल, हे खाईल मी. माय गॉड, खूप फर्स्ट क्लास लेवल सर्विस प्रोव्हाइड केली आहे, एक नंबर. ठीक आहे, अशी पुढची मी जर्नी दाखवेल.